ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या 31 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आता मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। आज सकाळपासून नाशिककरांनी संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रावरती येऊन मतदान केलेलं आहे। नाशिककर आता कुणाला कौल देतात हे जरी 4 जूनला जाहीर होणार असलं तरी देखील आता आकडेवारी जी आहे ती समोर आल्यानंतर तर्कवितर्क लावले जातील, अंदाज जो आहे तो वर्तविला जाईल आणि त्यानुसार चर्चा ज्या आहेत त्या सुरू राहतील। मात्र आता नाशिककरांनी आपलं जे मतदान आहे ते आज सुरळीत पणे केल्यानंतर ज्या मतदानाच्या पेट्या आहेत त्या अशा पद्धतीने आता सील केल्या जात आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। नाशिकमध्ये मतदान प्रक्रिया ही झाल्यानंतर आता ह्या ठिकाणी मतदान केंद्रांवरती जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी अधिकारी आहेत ते अशा पद्धतीनं आपण दृश्यांमध्ये जर बघितलं मतदानाच्या पेट्या ज्या आहेत व्हीव्हीपॅट असेल, बॅलेट मशीन असेल ते जे आहेत ते आता पॅकिंग करून ते आता स्ट्रॉंग रूमकडे नेत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघितलं 4 जूनला या पेट्या उघडल्या जातील आणि त्या उघडण्यापूर्वी जे सीलिंग आहे त्याचं चेक केलं जाईल। त्यामुळे आताच जे आहे या कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। निवडणूक उमेदवार जे आहेत उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर या ठिकाणी हे सील केलं जात आहे आणि अशा पद्धतीनं आता पॅकिंग करून ते स्ट्रॉंग रूमकडे नेलं जाणार आहे। आज दिवसभरात नाशिककरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो आपल्या मतदानातून दाखवून दिलेला आहे। अनेक ठिकाणी अद्यापही मतदान सुरू आहे, मात्र नाशिकमध्ये काही परिसरातील मतदान केंद्रांवरती मतदान जे आहे ते 6 वाजेच्या अगोदरच आवरलेलं आहे आणि आता 4 जूनला नाशिकमधील मतदार राजा कुणाला कौल देतो हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।